हॅलो नमस्कार. आज ना मी खूप टेन्शनमध्ये होते आणि जर माझं ना थोडंसं मूडच नव्हता कशातच. त्यात ना लाईट गेली होती. म्हणजे लाईट येईपर्यंत सगळं आवरून घ्यावं, स्वयंपाकाची तयारी करावी. पण तेवढ्यात मी स्वयंपाकाला लागेपर्यंत लाईट तर आलीच होती. आणि म्हणलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. म्हणून मी इथं हरभऱ्याचा कुकर लावून घेतला आणि भाताचा पण कुकर लावून घेतला. दोन्ही कुकर होईपर्यंत म्हणलं चला पटकन वाटण काढूया, कारण पुन्हा लाईट गेली ना तर प्रॉब्लेम होईल. आणि काय काय वेळेला काय होतं, लाईट गेली की पटकन येत नाही. म्हणून मी ते वाटण करायला घेतलं. आयुष्यात मी जेवढी रडली नसेल ना तेवढी ह्या गोष्टीमुळे मी रडली, कारण कांदा इतका ओला होता आणि तो खूपच डोळ्यांना चणचणत होता. त्यामुळे खूप डोळ्यातनं पाणी येत होतं. म्हणून मी पटकन वाटण काढून घेतले. ही ना आमच्या घरातली नवीन मेंबर आहे. ती बघा कशी चॉकलेटच्या कागदाबरोबर खेळत होती. आत्ताच नवीन आलेलं आहे. त्यानंतर इथे मी टिप्याला चपाती टाकली आणि त्याला ना सवय आहे की त्याला जमिनीवर चपाती टाकली ना तरच तो खातो. त्यानंतर घरात आले, वाटण वगैरे काढून घेतलं, भाजून घेतलं, वाटून घेतलं आणि त्यानंतर इथे मी देवपूजा करून घेतली, कारण कुकर माझे थंड होत होते. तर घरातली देवपूजा केली, तुळशीला दिवा लावला, बेलाला अगरबत्ती दाखवली आणि त्यानंतर घरात आले. कारण मला आज ना थोडीशी मेथीची भाजी खूप दिवस झाले तशीच होती, फार सुकून गेली होती. त्यातनं जेवढी जेवढी चांगली मिळाली तेवढी काढून घेतली, ती बनवली. आणि ते मी आमटीला फोडणी घालणार होते आणि थोडासा मला चहा पाहिजे होता, म्हणून मी कोरा चहाच करायला घेतला. आज मूड नसल्यामुळे ना काय करायचं ना तेच कळत नव्हतं, काहीतरी चुकतात. आणि अशीच इथं मी घातली की माझ्याकडनं जी साखर चहात टाकायची होती ना ती मी कांदा टोमॅटो जो परतून घेतला होता ना त्याच टाकले आणि सगळं माझं जे काय होतं ना ते तेल वगैरे वाया गेलं. मग मी पूर्ण फोडणीची तयारी केली, चहा घेतला आणि ते हरभऱ्याला फोडणी दिली आणि आमटी बनवली. त्यानंतर इथे चपात्या करून घेतल्या आणि मेथीची भाजी, हरभऱ्याची आमटी आणि चपाती भात असा आजचा आमचा मेनू होता. त्यानंतर चपात्या करून झाल्यावर मी जेवायला घेतला. आजच्या पुरतं एवढंच होतं. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय. इंस्टाला पण फॉलो करा.